खरीप हंगाम 2026 साठी पीक विमा अर्ज आता सुरू झालेले आहेत आणि यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, तसेच यांची अंतिम मुदत आणि सदर पीक विमा योजनेचा फायदा याविषयी आपण सविस्तर माहिती सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आता पीक विमा म्हणजे काय? प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र व राज्य शासनाची योजना आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट, वादळ इत्यादी कारणांमुळे शेतीचं नुकसान झाल्यास याचा फायदा हा होत असतो. आता अर्जाची अंतिम दिनांक जी आहे ती 31 जुलै आहे. तसेच कोणत्या पिकांचा समावेश यामध्ये भात, सोयाबीन, तूर, मका, कापूस असे विविध पिकांची समावेश करण्यात आलेला आहे. आता यामध्ये प्रीमियम किती भरावा लागणार, तर यासाठी नगदी पिकांसाठी 5% पर्यंत 2 ते 5% पीक विमा हा जो प्रीमियम आहे भरावा लागणार आहे. याचाच तक्ता तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून. सविस्तर किती एकरसाठी किती लागणार या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. आता अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? यामध्ये आधार कार्ड, सातबारा उतारा, 8 बँक पासबुक, पेरणीची माहिती, आवश्यक असल्यास ॲग्रिस्टिक आयडी म्हणजेच फॉर्मर आयडी आणि संबंधित ठिकाणी लागू असल्यास डिजिटल पीक सर्वेक्षण सुद्धा लागू शकतो असल्यास, तर हे कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत. आता अर्ज कसा करायचा यासाठी तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात आणि याची जी पोच आहे ती देखील सुरक्षित ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा कधी माहिती किंवा क्लेम करावायचा असेल त्यावेळेस तुम्हाला सदर पोच ही लागणार आहे. चुकीची माहिती भरू नका. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व अशाच विविध शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.